धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेची आभा करणे काम बीज वाढवावे नाम। सगळी मांडळी म्हणजे वाघापूर असे हे धर्मवीर शंभूराजांच्या पदस्पर्शाने आणि छत्रपती शिवाजीराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे। माझं जास्त इथं मतदान नसल्यामुळे मला काय बसले त्यांची सगळ्यांची नावं माहिती नाहीत। जेवढी नावं घेतली ते देव आहेत आणि जेवढी राहिली ती सगळी महादेव आहेत। त्यामुळे सगळ्या महादेवांना प्रणाम। काय आत्ता जरा थोडंसं नावाची क्रेज जास्त आहे, जो जेवढी जास्त नावं घेऊन केला तेवढ्या तारखा आहेत। नाही लक्षात आलं का तुमच्या? आता थोडंसं होतं ते गणित। कीर्तन करायला आधीच 8 दिवस फोन करतात, महाराज आमचं नाव आलं पाहिजे बरं का। बरं वाघापूरवाले सगळे हुशार आहेत, ती काही कीर्तनकार उघडून केलेली माणसं आहेत। आज नाही कीर्तन ऐकत, सगळे हुशार माणसं आहेत। या ठिकाणी आमच्या वडिलांचं बी कीर्तन झालं इथं वाघापूरमध्ये आणि मीच होतो साथीला। म्हणजे मला काही ते येत नव्हतं तेव्हा, पण आपलं उगं मोखार उभं राहायचो, बरोबर उभं राहिलं तरी गणित जुळून जाते म्हणजे खऱ्या अर्थानं। आणि म्हणून फार वर्षापूर्वी या ठिकाणी तुम्ही ही सगळी मंडळी साथीला असायची आणि मग अतिशय सुंदर आणि एवढ्या वर्षानंतर फार मोठा बदल झाला आहे। एवढा मोठा भव्य दिव्य कार्यक्रम आपण उभा केला आहे आणि मला असं वाटतं ही वाघापूरवाल्यांचं एकीचं बळ आहे म्हणून या कार्यक्रमाची भव्य दिव्यता आणि म्हणून सज्जन आहो, कोणाच्याही मनात कोणत्याही प्रकारची जात धर्म पंथ या ठिकाणी शिवला नाही। कुणालाही असं वाटलं नाही की माणूस मुस्लिम समाजाचं एकच काय नियोजन लावायचं, असं कुणाला वाटलं नाही। कारण की खऱ्या अर्थानं अनेक ठिकाणी हे प्रश्न उपस्थित होतात म्हणून या ठिकाणी आवर्जून या गोष्टीचा उल्लेख केला। आपलं खरंच हृदयातून अंतःकरणातून धन्यवाद आहे। या ठिकाणी या कार्यक्रमाच्या प्रसंगी पंचकृषी परिसरात आलेले सगळे श्रोतृवर्ग आहेत, त्यांच्या चरणावर साष्टांग दंडवत देतो आणि या ठिकाणी सेवेला सुरुवात। विठ्ठल धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेच आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम। सप्तामध्ये चांगले चिंतनीय वक्ते आहेत, त्यामुळे जास्त शरद महाराज चिंतनावर जाणार नाही। थोडंसं मला छत्रपती शिवाजीराजे आणि धर्मवीर शंभूराजे हे मांडण्यासाठी प्रामुख्यानं तुम्ही बोलवलेलं आहे, पण ते मांडत असताना निदान अभंगाचं पहिलं चरण तरी या ठिकाणी यावं आणि म्हणून पहिल्या चरणाचा विस्तार थोडं करणार आहे। त्यानंतर येणारे सगळे वक्त्यांनी चांगल्या पद्धतीनं संतांच्या अभंगावर वाङ्मयावर या ठिकाणी आपल्या इथं बोलून गेलेले आहेत आणि मला असं वाटतं आज मी पुरंदरच्या भूमीमध्ये आहे आणि इथं धर्मवीर शंभूराजे नाही सांगावे असं होणार नाही। सगळी माझ्या धाडीकडे बघतात वाघापूरवाली। प्रथमेश बुवा बरं का गोळेगुरुजी, ही अफजल खानाची धाडी नाही, ही शिवरायांच्या मावळ्याची धाडी, लक्ष नाही का? महाराजांचा फार मोठा इतिहास आहे, जाता जाता नक्कीच सांगणार आहे। या अभंगाचा पहिला शब्द धर्म आहे आणि बसलेला असं कुणीच नाही की त्याला धर्म या शब्दाचा अर्थ माहिती नाही। अभंग सहज ओघाने गेलेला आहे, घेतलेला आहे, त्याचं काही टिपण वगैरे काढलेलं नाही। जसं जमल तसं पुढं मागं होईल। हाच अभंग परत आधी जर ऐकला असेल तर थोडं वेगळं चिंतन असं। मी एवढा विद्वान नाही, परंतु या ठिकाणी जेवढी सहजता कीर्तनात उभी राहील तेवढी सहजता निर्माण करण्याचा प्रयत्न करणार आहोत। सज्जन आहोत, धर्म या शब्दाचा अर्थ बऱ्यापैकी सगळ्यांना श्रुत आहे। धर्म म्हणजे आपण जेवण करत असताना आपला बाजूचा जेवला का नाही याची विचारपूस करतो म्हणजे खरा धर्म आहे। खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे। खऱ्या अर्थानं धर्म या शब्दाचे अर्थ असा आहे, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद ब्रह्म अमंगळ यातायाती धर्म नाही विष्णुदासा अनेक प्रमाण देता येते सकळांसी येथे आहे अधिकार किंवा यारे यारे लहान थोर। ज्याचा अनुषंगानं जर माझंही रक्त लाल आहे आणि तुमचंही रक्त लाल आहे तर या जगाच्या पाठीवर एकच जात आणि एकच धर्म ही माणूस हे लक्षात नाही का? सज्जन आहोत, जगद्गुरु तुकोबारांची भूमिका फार सोपी या अभंगात आहे। धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेच आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम। विठ्ठल विठ्ठल धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेच आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम। तुकोबार ह्या कार्यासाठी आले की हेच आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम। जनाजनांपर्यंत परमार्थ पोचावा आणि म्हणून खऱ्या अर्थाने जगद्गुरु तुकोबारांची भूमिका आहे। महाराज सांगतात, आम्ही आलो याचं कारण काय की जनांचा जडाचा आणि जीवाचा उद्धार कराय। धर्माचे पालन हा कशासाठी आलो की हेच आम्हा करणे काम
आणि बीज वाढवावे नाम. भक्ती, परमार्थ आणि नामस्मरण याचं बीज पेरण्यासाठी आम्ही मृत्यूलोकात आलो. महाराजांचं म्हणणं अगदी सोपं आहे. या ठिकाणी महाराजांनी नामस्मरणाला फार मोठं महत्त्व दिलेलं आहे. कारण या जगाच्या पाठीवर सगळ्यात परमेश्वर साध्य करायचं साधन असेल तर ते नामस्मरण आहे. देवाचं नामस्मरण म्हणजे ज्या क्षणी नाम घ्याल त्या क्षणी पापाचं दहन आहे. तृण अग्नी मिळे समरस झाले. ऐका ऐका, नामस्मरण इतकं सोपं आहे की ज्या क्षणी नाम घ्याल त्या क्षणी पापाचं दहन आहे. नामस कीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीचे हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम. सजना हो, धर्माचं काम म्हणजे फार अवघड नाही. जनाजनांपर्यंत परमार्थ पोहोचवणं म्हणजे धर्माचं काम आहे. आपला भागवत धर्म आणि भगवा खऱ्या अर्थानं अखंडपणे तेजोमय राहणं म्हणजे धर्माचं काम आहे. ऐका ऐका, सोपं सांगतो. महाराजांनी लई सोपं प्रमाण दिलं. तुम्ही कीर्तनातच सार सांगितलं प्रमाणात. जळतील पापी जन्मांतरीची हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम. प्रथमेश महाराज, जन्मांतरीचं पाप एक नाम कसं काय झालं? म्हणजे आम्ही पाप करत राहायचं आणि परत नाम बी घ्यायचं, हे कसं काय उलट गणित झालं? ऐका ऐका, याच्यात बी काही दोष आहेत, लक्ष देऊन ऐका. म्हणजे गातो चांगला पण आधी पितो मग गातो. काय लक्ष आलं का तुमच्या? त्याला काही दोष आहेत, काही अपवाद आहे, तसं नाही. लक्ष देऊन ऐका. जन्मांतरीचं पाप एक नाम कसं काय झालं? म्हणजे ज्या क्षणी नामस्मरण त्या क्षणी पापाचं दहन. इतकं सोपं आहे. तुम्ही म्हणाल महाराज एवढं सोपं आहे, हे कसं काय? आता मला खरं सांगा, बसलेली माणसं फार हुशार आहे. ही जी धरती आहे या धरतीमध्ये धारणा शक्ती जास्त आहे का जी अग्नी आहे अग्नीमध्ये दाहकता जास्त आहे? अजून सोपं सांगू का? धरतीमध्ये गवत उगवण्याची शक्ती जास्त आहे का अग्नीमध्ये त्याला जाळण्याची शक्ती जास्त आहे? निश्चितच अग्नीमध्ये जाळण्याची शक्ती. जर धरतीने ठरवलं गवत उगवायचं किमान 4 ते 5 महिने लागतात. 4-5 महिन्यांचा कालावधी झाला, गवत चांगल्या पद्धतीने येऊन गंज लागते. आणि गंज लावलीच तर प्रथमेश महाराज एक काडीपिटी घेऊन यायची. मग आता मला खरं सांगा ओ महिला मंडळ, लाडकी बहीण योजना बोला आता तुम्ही. मला सांगा, जर एवढी मोठी गंज आणि एकच काडीपिटी, एवढं मोठं पाप, एक काडीपिटी लागेल का गंज जाळायला? अहो एकच काडी, तृण अग्नी मिळे आणि समरस झाले. हेची आम्हा करणे काम. म्हणजे ज्या क्षणी काडी लावली एवढी मोठी गंज जळली. मला सांगा, पण गवत उगवायला 4-5 महिने लागले ना. पापाचा विषय व्हायला फार वेळ लागतो. पण खरं सांगू का, हा विषय अंतःकरणात तुमच्या नामस्मरण असेल आणि भक्ती असेल तर परमार्थात ताकद ये की जन्मांतरीचं पाप जळते. अजून सांगू, आणि याच्याही पेक्षा पुढे सांगतो, पापाचे डोंगर जाळण्याचं काम नाम करतं. विठ्ठल विठ्ठल. पण नामस्मरण करत असताना अंतःकरणात भाव तसा पाहिजे. नाम घेताना असं घेतलं पाहिजे, देह जाऊ अथवा राहू पांडुरंगी धुळबाऊ. गायकांनी मोकळी प्रमाणे द्यायची. मी काय हितलं जे लांबचं नाही. थोडं लांबचं कीर्तनकार असलं की प्रेशर असते. नाही ते हे लई रगील आहे, ते कुणाला उपजारी नाही होईल. त्याला कोणी म्हणलेलं नाही आवडत नाही. ते पकवाच्या वाले खवाड बघणार. ते ज्याची ज्यानी दुश्मनी, ते काही दुश्मनी करायला लागताय. जेवढं प्रेमाने जग जिंकता येतं गड्या तेवढं आयुष्यात काहीच नाही. लक्षात नाही का? जेवढा कीर्तनकार नम्र तेवढ्या तारखा जास्त. आता ट्रेंड बदललाय. तुम्ही जर समाजाला लई वर फाटे बोलले की परत वाघापूरवाली बोलवत नाही. तुझं ज्ञान तुझा पैसा तुझ्याकडे प्रसिद्धी. अरे आम्ही बी माणसं आहे ना. काय होतंय माहिती का, त्याला वाटते म्हणजे तो म्हणजे बादशाचे आज कीर्तनकार. त्यामुळे काय नम्र झाला होता ते नाही कोंडलेले आनंद. आणि म्हणून मला असं वाटतं गड्या, हे आता आमचे वडील माझ्या साथीला आहे. 70 वर्षाचं वय त्यांचं. आवाजाची धार बघितली का? आता हे जुना राग आहे, हे जुने मालकंस रागात ते निघायले. ते जवळजवळ थोडं अवघडच आहे म्हणणं. मलाही माहिती आहे ते अवघड आहे. कारण की काय होतं, आपल्याला अशा उडत्या चालत्या चाली म्हणायची. आता सवय लागलेली कीर्तनात तशा चाली चालतात. आता ह्यो जरा थोडासा स्लोचा ट्रेंड थांबलेला आहे. आणि कीर्तनकार हा ट्रेंडिंगनुसार असावा. आता कसं आहे, थोडं हे जाहिरातीचं युग आहे. आता तुम्ही आम्हाला यूट्यूबला बघता, जी टॉकीजला बघता, इंस्टाग्रामला बघता, फेसबुकला बघता. 30 सेकंदाचा व्हिडिओ बघितल्यावर लगेच बोला होता. पण आता आम्ही 2 तासात काय सांगतो हे लय महत्वाचं. नाही ते 3 सेकंदात आम्ही लय भारी बोलतो. पण हिथं आले अख्खं कीर्तन फेल. माहिती म्हणतात गडी अरे तिथं लय भारी बोलत होता. अरे तिथं होतं भारी बोलत, पण तिथं त्यांनी ते काय केलं ते पाठ केलं होतं. आणि हिथं आल्यावर काय झालं, त्याचा कस लागला. कारण की लोक ऐकणारी आहेत. लक्ष नाही का? जेवढा आम्ही हे सहजतेनं बोलल
जे वास्तवात बोलल ते समाजाला आता पटणार आहे. वेदांतच सांगायचं आहे. काय अवघड सांगतोय? धर्माचंच पालन सांगतोय. या कीर्तनातून आणि या अभंगातून आम्हाला हे साध्य करायचंय की आपल्या गावात एक जरी प्रवचनकार कीर्तनकार उभा राहिला, गड्या एक जरी पुढचं लिकरू, ही जी पोरं उभी आहेत, ही सगळी ज्या टाळ घेऊन उभी आहेत ना, याच्यात अजून 4-5 जण पुढच्या वर्षी ऍड झाली पाहिजेत. वेगळं परिवर्तन काय करायचं? अजून 10 जणांनी तुळशीच्या माळा या 44 वर्षात घातल्या पाहिजेत. अजून वेगळं परिवर्तन काही कीर्तनातून होणार नाही. लक्ष नाही का सज्जनाहो? मला असं वाटतं माणसं नामस्मरणाच्या वाटेला लागावीत आणि ह्याचे त्याचे हेवे दावे सोडून सगळी माणसं एक व्हावीत म्हणून सप्ताह आहे. विठ्ठल हेची आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम, देह जाऊ अथवा राहू, पांडुरंगी दड भाऊ. महाराजांनी प्रमाण दिलं. हा, नामच कीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मान. धर्माच्या कामाला नाम फार सोपं आहे आणि म्हणून मी सांगितलं ज्या क्षणी नामस्मरण त्या क्षणी पापाचं दहन. कारण ऐका सज्जन आहो, सोपं सांगू का? नामच सोपं आहे. सोपं काय? तर नामच सोपं आहे. अजून काय सांगायचं याच्यात? नाही कळत होत मला, जड जाते का? अहो नामच सोपं आहे. तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे अवघडे, तुझं दृश्य म्हणू की अदृश्य रे अवघडे, तुझ्या पार नाही गुणा माझी अल्पमती नारायणा. देवाच्या गुणांचं वर्णन सोपं आहे? नाही नाही, नाम सोपं आहे. हा, तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे, काय म्हणायचं त्याला? हा, काल्याचं कीर्तन ते बी लय अवघडे. ते आता करायला लागलो की सकाळ होईल. तळवे तळहात तळहात टेकत, डाव्या गुडघ्यानं रांगत. बस प्रथमेश महाराज वाजवायला जोरात आहे पण वेळेचं बंद आहे. चांगली गाणारी म्हणून मी तोंड घाला ना बरं का मध्ये, नाही तर मै बी बीच में देता है झटका मारते. काय होते जरा थोडं छत्रपती सांगायला लागते, राजे एकदम हाय स्किलला सांगायला. त्याचं मुळमुळीत आवाजात सांगितलं, वापस लोक हमको बुलाती नाही फिर. आता मी जा असं म्हणलो, राजे म्हणले कस काय तानाजी बरं आहेस का? 4 फेब्रुवारीला पुण्यतिथीचा दिन झाला. हा मस्त बरं का? आणि मग लई दिवस झाला आला नाही वाघापूरला. सगळे वाघगत माणसं आहेत गाड्या. त्यांना म्हणलं काय झाले राजा? आता शेलार मामाची तब्येत बिघडली. मामाला आता काय 70 वर्ष झालं, गुडघ्यातलं वंगण संपलं. आता काय पहिल्यागत होईना. आता असं बोलावलं म्हणजे होईन बोलावतं मला तुम्ही परत. त्याला रुबाब तसा आहे, त्याचा दाब तसा आहे, राजेंनी कार्य तसं आहे की नाही? खऱ्या अर्थानं ते कर्तृत्व तसं आहे. सज्जन हो, अरे राजगडावर महासाहेब जिजाऊ आहेत आणि महासाहेब जिजाऊ सांगतात राजा अरे दिसतो का तो कोठाना? हो महासाहेब दिसतो ना. राजा त्या कोठाण्यावर फडकणार ते दुश्मनांचं निशाण. हो महासाहेब दिसतं ना. राजा तेच आमच्या डोळ्याला जखमा करून जात आहे. आदने असावी मासाहेब, आदने असावी मासाहेब. राजा उतरवा ते दुश्मनांचं निशाण, राजा ते उतरवा ते दुश्मनांचं निशाण आणि पुन्हा एकदा फडकू द्या हा भगवा या कोठाण्यावर. राजा या कोठाण्यावर सह्याद्रीच्या दरी खुऱ्यातून 18 पगड जाती आणि 12 बोलीतेदार यांना सोबत घेऊन स्वराज्याची निर्मिती करणारा आणि महाराष्ट्रावर पहिला भगवा फडकवणारा, जगाच्या पाठीवरचा पहिला राजा छत्रपती शिवाजी राजे भोसले. हे ट्रेलर हे पिक्चर अभि बाकी. आता एवढे हाय स्केलला बोलल्यावर गायन कसं काय राहील? आणि मग मी ते मस्त प्रमाण दिलं, काल्याचं कीर्तन सुरू करू. मग ती लय गवळ नेमती काय सोपं आहे का तेव्हा? सांग पिंध्या हरिताचे, सांग पिंध्या हरिताचे, पाण्यात गेला कसा सांगना, पाण्यात गेला कसा सांगना, पाण्यात गेला कसा हे सांगना, पाण्यात गेला कसा हे सांगना. थोडा इको पाण्यात गेला कसा गेला कसा सांगना, सांगे पिंध्या हरिताचे, सांगे पिंध्या हरिताचे, पाण्यात गेला कसा सांगना, पाण्यात गेला कसा हे बाई 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 बाई, पाण्यात गेला कसा हे सांगना, पाण्यात गेला कसा हे सांगना.
पाण्यात गेला कसा सागरा पाण्यात गेला कसा सागरा पाण्यात गेला कसा हा जीव माझा हा जीव हा जीव माझा हा जीव माझा हा जीव माझा हा जीव माझा झालाय वेडापी झालाय वेडापी झालाय वेडापी सा सांगना पाण्यात गेला कसा सागरा पाण्यात गेला कसा सागरा पाण्यात गेला कसा वाचवा आता मायासाठी बी टाळी हा जीव माझा हा जीव माझा हा जीव माझा हा जीव माझा झालाय वेडा पिसा सांगना पाण्यात गेला कसा हे सांगना लय बी कोरडं नको कीर्तन आहे ना थोडं प्रमाण बी झाली पाहिजेत मग रंगदेवता निर्माण होते सगळी साधना अवघड आहे पण हेच आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम आणि मग धर्माचं काम करण्यासाठी तुकोबारांनी पहिलं शस्त्र हातात घेतलं ते नामस्मरणाचं विठ्ठल जनाजनांपर्यंत नाम पोचवलं जनाजनांपर्यंत राम नाम पोचवलं आणि म्हणून खऱ्या अर्थानं या जगाच्या पाठीवर सगळ्यात सोपं हे नाम आहे आणि म्हणून सज्जन हो वा घेताना विठोबाचे घेताना विठोबाचे घेताना विठोबाचे घेताना विठोबाचे पर्वत तळते बापाचे पर्वत तळते बापाचे वा बाबा पर्वत जळती बापाचे पर्वत जळती बापाचे नामाचा महिमा झाली बोलायाचे सेवा नामाचा महिमा झाली बोलायाचे सेवा ऐसा नामाचा महिमा झाली बोलायाची मा ऐसा नामाचा महिमा झाली बोलायाची वाजवा टाळीन मग काय ये पेड़ बूढ़े हुए हैं ये फल नहीं दे सकते लेकिन इनके प्यार की छाव जरूर देंगे विठ्ठल म्हणून हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम आणि हे नामस्मरण करण्याचं काम महाराजांनी पुढे घेतलं आणि मग छत्रपती शिवाजीराजे आणि जगद्गुरु तुकोबाराय हे समकालीन आहेत तुकोबाराय आणि शिवराय यांचा 6 वर्षाचा काळ एकत्र गेलेला आहे लोहगावमध्ये देहूमध्ये जगद्गुरु तुकोबारांची कीर्तन व्हायची आणि महाराजांचं कीर्तन असं रंगायचं साच आणि मवाळ मितुले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे अमृताची वाणी बरसायची आणि मंत्रमुग्ध श्रोते होऊन जायचे अंतकरण दाटून यायचं श्रोते भारावून जायचे लोक माळकरी झाली लोक धारकरी झाली लोक वारकरी झाली आणि परमार्थाच्या वाटेवर जगद्गुरु तुकोबारांनी हेच आम्हा करणे काम आणि बीज वाढवावे नाम नामस्मरणाच्या जोरावर समाजाला ओढून घेतलं आणि मग खऱ्या अर्थानं तो काळ आहे शिवरायांचा तो काळ आहे तुकोबारायांचा 6 वर्षाचा कालावधी एकत्र आलेला आहे आणि मग लोहगावमध्ये शिवराय जगद्गुरु तुकोबारायांचं कीर्तन चालायचं आणि लोहगावमध्ये कीर्तन होत असताना मग त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी राजांचं कधी जाणं व्हायचं आणि मग जाणं होत असताना अगदी 2च मिनिटात पहिले चरण येणार आहे आणि राहिलेल्या वेळेत थोडंसं छत्रपती सांगून सेवेला पूर्णविराम देणार आहे
आणि मग खऱ्या अर्थाने जगद्गुरु तुकोबारांच्या कीर्तनात छत्रपती शिवाजी राजे कधी कधी यायचे, दर्शन घ्यायचे आणि मोहिमेवर जाता जाता महाराजांना साष्टांग प्रतिपाद करायचे. पण आज असं झालं, आज शिवरायांना आज छत्रपती शिवाजी राजांना जगद्गुरु तुकोबारांचं कीर्तन संपूर्ण कीर्तन ऐकण्याची इच्छा झाली. महाराज सांगतात मावळ्यांनो आज संपूर्ण कीर्तन श्रवण करायचं आणि मग मोहिमेवर निघायचं. मावळे सांगतात राज मोहीम महत्वाची आहे, मोहीम महत्वाची आहे, कीर्तन नंतर ऐकता येईल. नाही म्हटले, आज तुकोबारांचं कीर्तन ऐकायचं आणि मग मोहिमेवर जायचं, आज आशीर्वाद घ्यायचा आणि मग ही कृपा संपादित करायची आणि मग शमशेर हातात घेऊन मोहिमेवर निघायचं. आणि मग ठरलं, जगद्गुरु तुकोबारांचं कीर्तन सुरू झालं. तुकोबारांची धारदार वाणी, सुमधुर वाणी, रसाळ वाणी आज खऱ्या अर्थानं शब्द फेकत होती आणि ती शब्द हृदयापर्यंत जात होते. तुकोबाराय सांगतात राज ओ राजा आमचं अहोभाग्य, आज आपण आमच्या कीर्तनात बसलात राजा, आमचं अहोभाग्य. ओ छत्रपती, ओ शिवराय, ही नदी दिसते का? ही नदी जाता जाता पाना फुलांना भरत जाते. ऐका सजना हो, एक उदाहरण भक्तीचं आणि एक उदाहरण शक्तीचं. शक्ती म्हणजे छत्रपती शिवाजी राजे आणि भक्ती म्हणजे जगद्गुरु तुकोबार आहे. एकाच्या हातात तलवार आहे आणि दुसऱ्याच्या गळ्यात टाळ आहे. मार्ग वेगवेगळे जरी असतील, ध्येय मात्र एकच आहे, मोक्षावर जाणं. आणि मग राज ओ राज, राज ही नदी दिसते का? नदी जाता जाता पाना फुलांना भरत जाते, पशुपक्ष्वादिकांना पाणी देते, या जनमानसांना तृप्त करते. आणि सांगू राज, या नदीचं अंतिम ध्येय, या नदीचं अंतिम ध्येय हे मनुष्याला, हे आधी नदीचं अंतिम ध्येय हे समुद्राला जाऊन मिळणार. राजा म्हणतात हो बरोबर आहे, समुद्र मापम प्रविशंती अतबत, नदीचं अंतिम ध्येय हे समुद्राला जाऊन मिळणार. मग राज असंच या मनुष्य जन्माचं आहे. या मनुष्य जन्माने जन्माला यायचं, कार्य करायचं, कार्य करत असताना समाजासाठी थोडं कार्य करायचं, कुटुंबासाठी पण करायचंच, पण करत असताना समाजासाठी कार्य करायची. आपली कीर्ती उत्तम उरवायची असेल तर खऱ्या अर्थानं जनमानसांची सेवा करायची आणि ही सेवा करत असताना मग परमार्थ करायचा, मग भक्ती करायची आणि मग नामस्मरण करायचं. हेच आम्हा करणे काम, राज बीज वाढवावे नाम. आणि मग नामस्मरण करायचं आणि मग नामस्मरण करत असताना, नाम घेत असताना जनमानसांच्या सेवेत यायचं आणि मग नामस्मरण घेतल्यानंतर रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी म्हणायचं, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी म्हणायचं. आणि रामकृष्ण हरी म्हणत या मनुष्य देहाचं अंतिम ध्येय हे मोक्षाला जाऊन मिळणार. मग सांगा ना जगद्गुरु, सांगा मग मोक्ष कसा मिळतो? रामकृष्ण हरी म्हणावं, रामकृष्ण हरी म्हणायचं आणि मनुष्यानं मोक्षाला जायचं, हे मनुष्य देहाचं अंतिम ध्येय आहे. शिवरायांनी गजर सुरू केला, नामस्मरण सुरू केलं, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. मावळे सांगतात राज, मावळे सांगतात राज चला, राजा मोहिमेवर जायचंय. राजा सांगतात मावळ्यांनो, अरे काय झालं? शिवरायांनी समोर सोबतची तलवार थोडीशी ती मारती बघा. छत्रपती शिवाजी राजांनी सोबत असणारी तलवार बाजूला ठेवली आणि मग मोक्षाच्या वाटेला छत्रपती शिवाजी राजे निघाले. जगद्गुरु तुकोबारांनी सांगितलं रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी आणि रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरीचा गजर, मुखातून नामस्मरण, हेच आम्हा करणे काम आणि बीज वाढवावे नाम, रामकृष्ण हरी. मावळे सांगतात राजा मोहीम महत्वाची आहे. राजा तुम्ही नामस्मरण करत बसते, ही शमशेर जर बाजूला ठेवली कसं होईल? राजा आदिलशाही, निजामशाही, कुतुब, डच, फ्रेंच आणि मुघल यांनी हाकार माजवलाय. राजा मोहीम महत्वाची आहे, चला राजा सांगतात मावळ्यांनो रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी म्हणायचं आणि मोक्षावर जायचं. मावळे म्हणतात एक मावळा थेट मासाहेब जिजाऊंकडे गेला. आई साहेब अनर्थ झाला. मासाहेब अरे अनर्थ झाला. ज्या छत्रपती शिवाजी राजांना तुम्ही जगदंबा आणि हर हर महादेवची गर्जना करून तलवारी चालवायला शिकवलं, ते छत्रपती शिवाजी राजे आज गळ्यात टाळ घेऊन बसलेले आहेत. ते रामकृष्ण हरी म्हणतात आणि वाटेवर चाललेत त्या मोक्षाच्या. आणि मग हे झालं कशामुळं? महासाहेब हे झालं जगद्गुरु तुकोबारांच्या विचारांचा प्रभाव छत्रपती शिवाजी राजांवर पडला. आणि मग जगद्गुरु तुकोबारांच्या कीर्तनात इतके मंत्रमुग्ध झाले की या ठिकाणी रामकृष्ण हरी नामस्मरण करतायत. आईसाहेब म्हणतात रामकृष्ण हरी म्हणणं हे चांगलं आहे, पुण्याची गोष्ट आहे, माणूस मोक्षावर जातो. पण महासाहेब आम्हाला असं नाही म्हणायचं. पण रामकृष्ण हरी म्हणता म्हणता राजे आता दिलेली तलवार हातात घेत नाहीत. राजे वैराग्य धारण झाले, राजे शांत झाले. जो भगवाधारी आहे तो भगवाधारी शिवबा हा शांत झाला. मासाहेब सांगतात थेट मासाहेबांना वाईट वाटलं. ज्या शिवरायांना घडवलं होतं, ज्या शिवरायांना उभा केलं स्वराज्यासाठी, तो राजा शांत झाला. मासाहेब जिजाऊ थेट गेल्या, जगद्गुरु तुकोबारांचं दर्शन घेतलं आणि तुकोबारांना सांगतात महाराज आपला अधिकार फार मोठा आहे, आम्ही फार लहान आहोत, पण खरं सांगू का महाराज आपला अधिकार मोठा आहे. तुकोबाराय सांगतात आई साहेब आमचं काही चुकलंय का? तुमचं काहीच नाही चुकलं, तुमचं काहीच नाही चुकलं महाराज. पण तुम्ही जो उपदेश केलाय ना, मला पाहायचंय माझ्या राजाला, मला पाहायचंय शिवबाला. आईसाहेब जिजाऊ छत्रपती शिवाजी राजांच्या जवळ गेल्या. राजांना सांगतात
राजा मी कशासाठी उभा केलं राजा? राजा रयतेचं रक्षण करावं, शेतकऱ्यांचं रक्षण करावं. जिथं महाराष्ट्र संपला होता इथं पहार रोवलेली दुश्मनानी, फुटलेली कवडी आणि तुटलेली चप्पल लावलेली आणि महाराष्ट्राचा विध्वंस होईल आणि ही पहार कोण काढेल त्याचा निर्वंश होईल असा शाप दिलेला छत्रपती. त्यावेळेस आम्ही पहार काढलेली आहे आणि तुम्ही कुठं तलवार कुठं आहे राजा? राजा म्हणतात आई रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी म्हणायचं आणि मोक्षावर जायचं. अरे राजा आम्ही कुठं म्हणतो रामकृष्ण हरी नाही म्हणायचं, तुम्ही निश्चितच रामकृष्ण हरी म्हणायचं. राजा जगद्गुरु तुकोबारांच्या गळ्यात टाळ शोभतो आणि तुमच्या हातात तलवार शोभती राजा. तुम्ही सोबतची तलवार अशी बाजूला ठेवली तर आम्ही जो उपदेश केला आमच्या विद्यापीठात आम्ही तुम्हाला शिकवलाय. तुम्हाला मुघल, आदिल, निजाम, कुतुब, डच आणि फ्रेंच ही कोण आहेत माणसं दाखवलाय. आया बहिणींची इज्जत तुटल्या गेली आहे राजा. भगव्याचा रंग अंधुक झालाय आणि जो सह्याद्री दिल्लीच्या तख्ताकडे ताट मानेनं पाहतो तो सह्याद्री शांत झालाय राजा. तुम्हाला तलवार हातात घ्यावी लागल राजा, तुम्हाला तलवार हातात घ्यावी लागल. राजा सांगतात आई साहेब रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. वातावरण शांत झालं. आईसाहेबांच्या डोळ्यात पाणी आलं. आईसाहेब म्हणतात तुकोबार आहे आम्ही काही नाही करू शकत. तुमच्या विचारांचा आणि शब्दांचा फार मोठा पगडा परिणाम जगद्गुरु तुकोबार आहे आणि शिवरायांवर झालेला आहे. महाराज तलवार हातात घेत नाही आणि या क्षत्रियांनी जर तलवार हातात नाही घेतली तर महाराष्ट्र उद्ध्वस्त होईल. ज्या शहाजी राजेंनी खऱ्या अर्थाने या स्वराज्याची संकल्पना पाहिली आहे, हे स्वराज्य उभा करायचं आहे, पण काय होईल? राजा म्हणतात रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. नाही नाही निश्चित म्हणावं, पण हे म्हणत असताना रयतेच्या रक्षणासाठी क्षत्रियांनी तलवार हातात घेणं फार गरजेचं आहे. आई साहेब सांगतात ओ महाराज असं करा ना, आता तुम्ही काय करा, आता तुम्ही मोक्ष नका सांगू, आता तुम्ही छत्रपतींना कर्म सिद्धांत सांगा, एका क्षत्रियाचा धर्म सांगा. तुम्ही आधीच्या कीर्तनात मोक्ष सांगितला, मोक्षावर कसं जायचं, आता या कीर्तनात तुम्ही हे सांगा. आधी तुम्ही सांगितलं ना हेची आम्हा करणे काम आणि बीज वाढवावे नाम. आता सांगा तुम्ही धर्म म्हणजे काय. आता सांगा तुम्ही शिवरायांना सांगा की धर्माचं काम करण्यासाठी एका क्षत्रियाने काय करावं लागतं. राजा सांगता जगद्गुरु तुकोबाराय सांगतात आई साहेब तुमचं काय म्हणणं आहे? आमचं म्हणणं हेच आहे, खचला अर्जुनही होता रणांगणात, खचला अर्जुनही होता रणांगणात, पण खचलेल्या अर्जुनाला श्रीकृष्ण भगवान परमात्म्याने उभं केले. अर्जुना संकट पडता जड भारी आणि गीता सांगे हरी कुरुक्षेत्री. अर्जुना ए अर्जुनाची व्याजे गीता प्रकाशुन सिदाचे आणि संसारा एवढे थोर ओझे फेडिले जगाचे. अर्जुना तुला उठावं लागन. श्रीकृष्ण भगवान परमात्म्यानं खचलेले अर्जुनाला रणांगणात उभं केलं. राजा ओ जगद्गुरु तुकोबार आहे, राजे अर्जुन आहेत आणि तुम्ही श्रीकृष्ण बना. या श्रीकृष्णाने बोध करावा, या श्रीकृष्णाने खचलेल्या अर्जुनाला उभं करावं अशी आमची इच्छा आहे. आणि मग झालं कीर्तन सुरू. जगद्गुरु तुकोबार यांची ती धारदार वाणी बोलू लागली. आज रसाळ वाणी धारदार झाली होती, ती धार करायची वाटत होती. राजा ओ राजा, राजा मोक्षावर जायचं आहे. राजा सांगतात निश्चित निश्चित तुकोबार आहे महाराज आम्हाला मोक्षावर जायचं आहे. रामकृष्ण हरी थांबा राजा, राजा थांबा. आम्ही टाळ घेऊन भक्ती करायची आणि तुम्ही तलवार घेऊन शक्ती मार्गाने परमार्थ करायचा. आमच्या गळ्यात टाळ शोभतो आणि तुमच्या हातात तलवार शोभती. राजा हा सूर्य दिसतो का? सूर्य. राजा सांगतात दिसतो सूर्य. थोडासा इको ठेवा. राजा सांगतात दिसतो सूर्य. मग सांगा राजा या सूर्याचं कार्य काय? राजा सांगतात सूर्याचं कार्य उगवणं आणि जगाला प्रकाश देणं. मग राजा जर सूर्याने उगवलं नाही आणि प्रकाश दिला नाही तर काय होईल? राजा सांगतात सूर्य जर उगवला नाही तर पृथ्वी नष्ट होईल. मग सांगा छत्रपती ओ शिवराय सांगा या सूर्याचं कर्म आणि धर्म काय? शिवराय सांगतात सूर्याचं कर्म आणि धर्म उगवणं आणि जगाला प्रकाश देणं आहे. अगदी बरोबर राजा. जसं सूर्याचं कर्म आणि धर्म उगवणं आणि जगाला प्रकाश देणं आहे तसा एका क्षत्रियाचा धर्म आहे. सांगा राजे तुम्ही कोण आहात? राजे सांगतात आम्ही क्षत्रिय आहोत. मग राजा एका क्षत्रियाचा धर्म सांगा, एका क्षत्रियाचा कर्म सांगा. रामकृष्ण हरी जरूर म्हणावं, पण टाळ घेऊन भक्ती नाही करायची. टाळ घेऊन भक्ती आम्ही करायची, आम्ही परमार्थ करायचा, आम्ही समाजाला देव सांगायचा आणि तुम्ही मंदिरातला देव टिकवायचा. राजा हे तुमचं कार्य आहे आणि हे करण्यासाठी तुम्हाला ती तलवार हातात घ्यावी लागल. राजा उठा, घ्या ती शमशेर हातात आणि करा धर्माचं पालन. धर्माचे पालन, 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 धर्माचे पालन,
करणे पाखंड कळतना वा. करणे पाखंड कळतना धर्माचे पालन पाखंड खंडन करणे पाखंड खंडन करणे पाखंड खंडन वाजवा टाळी शेवट म्हणताय धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम. आणि मग जगद्गुरु तुकोबार यांच्या उपदेशाचा परिणाम छत्रपती शिवाजी राजांवर झाला. मोक्षावर दोघांनाही जायचं होतं, पण क्षत्रियाचा मार्ग वेगळा आहे. आणि जगद्गुरु तुकोबार यांनी भक्ती मार्गाने परमार्थ करायचा, नामस्मरण करायचं, जगाला देव सांगायचा, समाजाला देव सांगायचा, आणि शिवराय आपण मंदिरातला देव टिकवायचा. दोघांची कार्य वेगळी जरी असली तरी ध्येय मात्र मोक्षावर जाणं आहे. तुम्ही त्या मार्गाने मोक्षावर निघा, आम्ही या मार्गाने मोक्षावर निघतो. आणि मग कार्य सुरू झालं. म्हणून हेच कार्य खऱ्या अर्थानं. आणि मला असं वाटतं धर्माचं कार्य जर करायचं असेल तर आम्हाला मुखात नामस्मरण घ्यावं लागेल. या ठिकाणी मधलं भजन घेऊ आणि राहिलेल्या वेळेत थोडंसं छत्रपतींवर बोलतो आणि या ठिकाणी सेवेला पूर्ण विराम देतो. विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय विठोबा हरी विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय 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 विठोबा रखुमाई जय विठोबा जय 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 विठोबा रखुमाई विठोबा विठोबा रखुमाई विठोबा विठोबा रखुमाई जय विठोबा जय 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 विठोबा रखुमाई कुंडलिकामध्ये जय जय रबार गोमाई जय 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 रबार गोमाई जय जय रबार गोमाई रबार गोमाई जय विठोबा रबार गोमाई जय विठोबा रबार गोमाई रबार गोमाई रबार गोमाई बोला पुंडलिक वरदा हरि ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. स्वामी ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. हबार कुमाई हबार कुमाई रबार गोमाई हबार कुमाई रबार गोमाई ठोबा 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 ज्याची कीर्ती साऱ्या जगतात सज्जना हो या महाराष्ट्राचा ज्वलंत इतिहास. या महाराष्ट्राचा ज्वलंत इतिहास आज आपल्या वाघापूरमध्ये घेऊन आलो. महाराष्ट्र म्हणजे प्रचंड बलिदानाचा महाराष्ट्र. महाराष्ट्र म्हणजे पराक्रमाचा महाराष्ट्र. या जगाच्या पाठीवर सगळ्यात मोठा महाराष्ट्र. या महाराष्ट्राचा इतिहास असा आहे, 18 पगड जाती आणि 12 बलुतेदार सोबत घेऊन लढलेला महाराष्ट्र आहे. माझा आवाज येतोय क्लियर एकदम? क्यों तो ये भूमि हिंदू की है, याद रखो. ये भूमि हिंदू की है, ये भूमि प्रभु रामचंद्र की है आणि ही भूमी संतांची आहे. हा महाराष्ट्र उभा केला यसाजी कंक, बहिरजी नाईक, हंबीराव होयते, तानाजी मालुसरे, शिवा काशीद, जिवा महाला, संभाजी कावजी कोंढाळकर. राज ओ राज, अरे मी जातो कोंढाण्यावर. कोण म्हणलं? असा बोलला तानाजी मालुसरे.
राजा मी जातो कोढाण्यावर, लगीन करू कोढाण्याचं आणि मग पाहू आपल्या रायबाचं. म्हणून खऱ्या अर्थानं या महाराष्ट्राचं मोठं बलिदान. या महाराष्ट्राच्या मातीत अनेक प्रसंग घडले. का सांगायचं? छत्रपती शिवाजीराजे कीर्तनात राजे देव होते का, राजे संत होते का? दादा, राजे देव होते का माहिती नाही, पण राजे होते म्हणून मंदिरातील देवा शिल्लक आहे. थोडा इको ठेवायचा. छत्रपती शिवाजी राजे होते म्हणून मंदिरातील देवा शिल्लक आहे. राजे होते म्हणून तुम्ही तिथं बसलात आणि मी इथे उभा आहे. तुमच्या आणि माझ्या मानगोट्यावर तलवारी ठेवल्या असत्या जर राजे जन्माला आले नसते तर. नॉर्मल इको ठेवायचं. म्हणून छत्रपती शिवाजी राजे जन्माला आले. आता 19 फेब्रुवारी जवळ आली. फाल्गुन वैद्य तृतीया 19 फेब्रुवारी 1630. तो दिवस महाराष्ट्रासाठी गौरवशाली दिवस होता. कारण महाराष्ट्रानं खऱ्या अर्थानं काहीतरी मागितलं होतं महासाहेब जिजाऊंनी. मागितलं होतं पैठणचे सुप्रसिद्ध साधू शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी. महाराष्ट्रात ज्या वेळेस अंधाकार पसरला त्यावेळेस शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी हाक दिली होती. दारू गडबैया दारू गडबैया न दारू गडबैया दारू गडबैया दारू गडबैया दारू गडबैया दारू गडबैया न दारू गडबैया 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 न दारू गडबैया दारू गडबैया दारू गडबैया दारू गडबैया दारू गडबैया दारू गडबैया न दारू गडबैया दारू गडबैया दारू गडबैया दारू गडबैया गोंधळी गोंधळी ना आम्ही आंब्याचे गोंधळी 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 ना आम्ही आंब्याचे गोंधळी हे गोंधळी गोंधळी ना आम्ही आंब्याचे गोंधळी 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 ना आम्ही आंब्याचे गोंधळी आमचा गालावा गोंधळ हरी नामाचा संबोळ आमचा गालावा गोंधळ हरी नामाचा संबोळ तुमच्या गावाला येऊन 10-5 घाला येऊन गावाला येऊन 10-5 घाला येऊन गोंधळी गोंधळी ना आम्ही आंब्याचे गोंधळी गोंधळी ना आम्ही आंब्याचे गोंधळी 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 ना आम्ही आंब्याचे गोंधळी 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 आम्ही आंब्याचे गोंधळी 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 आम्ही आंब्याचे गोंधळी 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 आम्ही आंब्याचे गोंधळी ए गोंधळी गोंधळी ना आम्ही आंब्याचे गोंधळी 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 आम्ही आंब्याचे गोंधळी आई दादा. आणि तो दिवस जवळ आला. 19 फेब्रुवारी 1630 फाल्गुन वैद्य तृतीया. शिवनेरीतून आवाज झाला. रयतेसाठी आयुष्यभर जो जीवाशी पर्वा न करता महाराष्ट्रासाठी लढेल तो छत्रपती शिवाजी राजा जन्माला आला. आणि मग सुरू झालं स्वराज्य. उभं राहिलं स्वराज्य. यसाजी कंक बहिरजी नाईक चल यसाज राज माझी जात नाही विचारली. बहिरजी नाईकाला घेतलं. यसाजी कंक हंबीराम होते तानाजी मलुसरे. कोण ताना? सज्जना हो, महाराष्ट्राचा इतिहास सांगणं जवळ लय अवघड आहे. अरे महाराष्ट्र उभा कसा राहिला आहे का? एक एक मावळा महाराष्ट्रासाठी महत्वाचा होता. हा थोडा टाळ हलवा. मी हैदराबादला बी अफजल फाडतो बरं का. तुम्हाला नाही कळलं का? हैदराबादला अफजल फाडणं लय अवघड आहे. 100% फाडतो. आता इथं ऑन कॅमेरा चालू आहे. मला कशाची भीती नाही काय नाही. अरे शौर्य आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती आणि देव देश आणि धर्मापायी प्राण घेतले. तो म्हणला हम घर घर में अफजल पैदा करेंगे. त्या हैदराबादला एक येडा येते त्याचं नाव नाही घेत. आता ही पवित्र भूमी आपली पुरंदरची भूमी ही धर्मवीर शंभूराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेली. तो म्हणला हम घर घर में अफजल पैदा करेंगे. त्याला म्हणलं तू घर घर में अफजल पैदा कर, हमारे छत्रपती शिवाजी राजे घर में घुस कर अफजल मारेंगे. हे ताकद शिवरायांची आहे.
आया था वो अफजल, आया था वो अफजल, इस स्वराज्य का सपना पाले इस महाराष्ट्र के माटी में, लेकिन मेरे छत्रपति ने घुसा दिया ये भगवा उसके छाती में, जबरदस्त स्वराज्य उभा राहिला. राजगडावर माँसाहेब जिजाऊ आहेत, राजगडावर माँसाहेब जिजाऊ आहेत आणि ईशान्येकडे बोट केला. राज राजा दिसतो का तो कोठारा? हो माँसाहेब. राज त्या कोठाण्यावर फडकणारे ते दुश्मनांचं निशाण आमच्या डोळ्याला जखमा करून जातात. आज्ञे असावी आई साहेब. मग राज विलंब करू नका. पुरंदरच्या तहामध्ये 23 किल्ले गेलेत या, आणि पुरंदरच्या तहामधला सगळ्या सौंदर्यवान कौस्तुभगड कोंढाणा समोर आहे. राजगडावर ईशान्यकडे पाहिल्यानंतर कोंढाणा दिसतो, अर्थातच सिंहगड. इतिहास सांगतोय तानाजी मालुसरेंचा 4 फेब्रुवारीला खऱ्या अर्थानं स्मृती दिवस होता. लक्ष देऊ नाही का? बलिदान. सिंहगडावर गेले का कधी महिला मंडळ? सिंहगडावर गेलेत. कोंढाणा भजी खायला जायचा गड नाही तो. लोक म्हणतात भजिंदा याची वाटी लय भारी मिळते. रक्त सांडलंय तानाजी मालुसरेंनी तिथं, बलिदान दिलंय आपल्या महाराष्ट्रासाठी. माँसाहेब सांगतात, राजा दिसतो का तो कोठाना? हो माँसाहेब. राजा त्या दुश्मनांचं निशाण आमच्या डोळ्याला जखमा करून जात आहे. बोला नाही साहेब. मग राजा पुरंदरच्या तहामध्ये 23 किल्ले गेलेत आणि सर्वात सुंदर गड कोंढाणा आहे. आम्हाला वाटतं सुरुवात आपण इथून करावी. पुरंदरावर फार मोठा जीव होता आईसाहेब जिजाऊंचा. पुरंदर म्हणजे शान होती महाराष्ट्राची, आणि म्हणून आपण भाग्यवान आहोत, आपण पुरंदरातली माणसं आहोत. ही सगळी घराणी, सगळ्यांचे आडनाव नाही घेत, इंदलकर असतील, कुंजीर असतील आणि काही सगळी, ही सगळी घराणी त्यावेळेची आहेत, आत्ताची नाही. त्यावेळेस हिरोज इंदलकर, सेवे ठाई तत्पर हिरोज इंदलकर. काय मागितलं हिरोजीनं? आमदारकीचं तिकीट नाही मागितलं. राजा ही पायरी बसवायची अनुमती द्या जगदीश्वराच्या मंदिराला. राजे म्हणतात काय? राजा त्याच्यावर माझं नाव कोरलंय, आणि त्याच्यावर नाव कोरत असताना असं लिहिलंय, सेवे ठाई तत्पर हिरोज इंदलकर. अरे याचं कारण, राजा तुमची पावलं लागतील आणि माझ्या पायरीला, माझ्या नावाला तुमचा पदस्पर्श होईल आणि जिवंतपणीच हिरोजी पवित्र पावन होईल, यासाठी राजांना अनुमती द्या. ते हिरोजी इंदलकर याच महाराष्ट्रातल्या मातीत आहेत. माँसाहेब जिजाऊ सांगतात, राजा बोलत का नाही? राजा सांगतात, आई साहेब घेऊ आम्ही कोंढाणा, काही काळजी करू नका. अरे राजा घेऊ नाही, 2 महिने झाला आम्ही सांगते तुम्हाला. राजा तुमची पावलं थरथर करायला लागली. राजा अहो आई साहेब, उदयभान राठोडानं लागलाय. 2000 कडवे रजपूत यांनी पहाराबंदी पहारा आहे. कोंढाण्यावर आजूबाजूला जाणं बी अशक्य आहे. शोभा तुमच्या मुखात नाही हा शब्द मला शोभत नाही. अरे तुम्ही पोटात होते, गरकन फिरायचे, आम्हाला वाटायचं मुघल मुरडायचे काय. सांगा ना राजा घेणार का कोंढाणा? राजेंना राग आला आणि राजे सांगतात, आई साहेब येत्या अष्टमीला कोंढाण्यावर भगवा फडकलेला असेल, हा शब्द या छत्रपती शिवाजी राजांचा आहे. अष्टमी दिली, लई महत्वाचा दिवस होता. हा बरोबर आहे. अष्टमीला कोंढाण्यावर भगवा फडकवायचा. 3 माणसं तिथं चालली. तानाजी मालुसरे, सूर्याजी मालुसरे आणि शेलार मामा गडावर आलेत. राजगडावर आल्यानंतर स्वागत झालं. आई साहेब सांगतात, हे शुभा ताना आला. ताना म्हणजे कोण? राजांच्या हृदयातला प्राण. राजांचा सगळ्यात जास्त जीव तानाजी मालुसरेंवर. ताना कशा पायी आला? राजा अरे राजा काय म्हणतो पुढे बोल. राजा रायबाचं लग्न काढले, पोराचं लग्न काढले आणि निमंत्रणाच्या अक्षता द्यायला आलोय. राजा तुम्हाला यावं लागल. आई साहेब तुम्हाला यावं लागल. 2 मिनिटं पुढे गेले तरी चाललं ना. माँसाहेब तुम्हाला यावं लागल. राजा आपणासही यावं लागल. राजे म्हणतात, तानाजी माझा आवाज क्लिअर येतो नाही? राजे म्हणतात, तानाजी अरे तुझ्या पोराचं लग्न माझ्या पोराचं लग्न काही वेगळं आहे का? अरे लई जीव आहे माझा तुझ्यावर. अरे येणार राजा, जा लग्नाची तयारी कर. सूर्याजी मंडप सजवा. राजा मंडप सजवलेला आहे, हळदी लागलेली आहे आणि येत्या अष्टमीला रायबाचं लग्न आहे, तुम्हाला यावं लागेल. ताना परत बोल. राजा अष्टमी म्हणल्यावर राजे शांत झाले. का? शब्द दिलता आई साहेबांना, येत्या अष्टमीला कोंढाणा घेणार. आता मात्र धर्म संकट समोर.
कोण्हाण्यावर जायचं का रायबाच्या लग्नाला जायचं? राज काय झालं? राजा सांगतात तानाजी नाही जमणार मला. अरे नाही जमणार. राजा का नाही जमणार? अरे राजा तुम्ही आता तर म्हटलं तुझ्या पोराचं लग्न आणि माझ्या पोराचं लग्न. राजा तुम्ही जर आला नाही ना तर रायबाचं लग्न होणार नाही. हे अरे गप. अरे तसं नव राज. अरे तुमची उपस्थिती लई महत्वाची आहे. राजे सांगतात तान्हा ऐक माझं, मी सांगतो ते ऐक तान्हा. महासाहेब जिजाऊ येतील, मला जमणार नाही. राजा तुम्ही जर आला नाही तर माझ्या रायबाचं लग्न होणार नाही. राजा तुम्हाला यावं लागल. राजा सांगतात तान्हा ज्या दिवशी रायबाचं लग्न आहे त्याच दिवशी कोण्हाणा घ्यायचा आहे. हा शब्द आईसाहेब जिजाऊंना दिलेला आहे आणि मराठ्यानं दिलेला शब्द परत कधी माघारी येत नसतो. माहितीये तुला तान्हा, जो डट खडे रहे वो मराठे हम. राजे सांगतात तान्हा जा तू. तान्हा म्हणतो राजे नाही जमायचं, मी जातो. फक्त कोण्हाणा घ्यायचं हे ठरलंय, पण कुणी घ्यायचं हे नाही ठरलं. काय म्हणणं आहे तुझं? काय म्हणणं काय? एवढंच म्हणणं आहे, मी घेतो कोण्हाणा, मी जातो आणि तुम्ही जा रायबाच्या लग्नाला. एवढं सोपं आहे काय? एवढं सोपं नव्हतं. अरे उदयभान राठोडानं राखलाय गड लई भयानक आहे. एका वारात 10 जण खलास करतो अशी शमशेर टाकली की आरपार शमशेर. आजपर्यंत हरला नाही कधीच तो. राजे असं उदयभान जबरदस्त 7 फुटाचा एका वारात 10 जण खलास करत असेल. पण तानाजी बी महाराष्ट्रातल्या मातीचा आहे. द्या इडा जातो हा तान्हा आणि घेतो तो कोण्हाणा. राजे सांगतात तान्हा हे रायबाचं लग्न आहे, पोराचं लग्न सोडून चालला का? राजा होईल रायबाचं लग्न. राजा होईल रायबाचं लग्न. हो राजा, अरे कोण म्हटलं होणार नाही रायबाचं लग्न? राजा होईल की माझ्या रायबाचं लग्न. राजा होईल की माझ्या रायबाचं लग्न. पण ऐका ना राजा, आधी लगीन कोण्हाण्याचं आणि मग माझ्या रायबाचं. द्या जातो हा तान्हा आणि घेतो तो कोण्हाणा. राजाने इडा दिला नाही. कारण काय माहिती? जर आज तानाजी गेलाच तर परत कधीच येत नाही. लई भयानक होता उदयभान. नाहीच दिला शेवटपर्यंत इडा. राजे मात्र गुडघ्यावर, तानाजी मात्र आता गुडघ्यावर, तानाजी मालुसरे गुडघ्यावर बसले. राजा द्या. एकदम लहान आवाज म्युझिक. गुडघ्यावर बसले तानाजी मालुसरे पदर पसरला. राजा नाही देणार का इडा? राजा सांगतात ताना तू लई महत्वाचा आहेस रे मला. मी काय सांगितलं मग अशी भजी खायला जायचं नाही गडकोंडा. रक्त सांडले तानाजी मालुसरे. सज्जना हो, राजा 2 हातांनी सेवा केली हो तुमची. गुडघ्यावर बसते नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे. जबरदस्त शरीर यष्टी, तेज आणि तर्रार नजर. सुभेदार असं गुडघ्यावर चांगलं नाही दिसत. उभे राहा. ताट मानेने जगलोत आपण. राज जिथं झुकावं ना ते फक्त तुमच्या समोरच. राज असा एकच देह या जगात मला वाटतो तो म्हणजे छत्रपती शिवाजी राजा आहे, म्हणून गुडघ्यावर बसतोय राज. तसा ताना कधीच झुकला नाही आजपर्यंत. राजे सांगतात मला अभिमान आहे तुझा. सांग ना कशाला गुडघ्यावर बसला? राज या 2 हातांनी लई सेवा केली स्वराज्याची. प्रत्येक मोहिमेत तुमच्या सोबत उभा होतो. एक मोहीम, एक गड, एक युद्ध असं लढलो. राज सांगा ना राजा तुम्हाला अभिमान आहे का? राजे म्हणतात लई अभिमान आहे मला तुला. पण राज तुमच्या हिताच्या तलवारी लागल्या ना त्याच्या आधीच मी माझी छाती पुढे टाकली आणि मी घेतलं राजे वा. राजे म्हणतात तान आठवण नको काढून देऊ. ऐका राज, आता ऐकावं लागेल. आजपर्यंत कधीच उपकाराची परोपकाराची भाषा नाही बोलला तानाजी. आज बोलणारे आणि मला बोलावं लागणारे राजे. आई साहेब सांगतात शोभा आता तू नाही बोलायचं, आता ताना बोलला. मालुसरे सांगतात राज लई वार झालो माझ्यावर. एक वार होऊन दिला नाही तुमच्यावर राज. राजे म्हणतात बरोबर आहे ताना, पण राजा तुम्हाला माहिती नव्हं बायका पर उशाला बसली होती. रात्रभर हळदीचे लेप लावले तरी रक्त थांबत नव्हतं राज. आणि तरी माझ्या चेहऱ्यावर हास्य होतं. सावित्री आणि रायबा म्हणतो सांगा ना आवा, अरे एवढे वार झाले तरी चेहऱ्यावर हास्य. त्यावेळेस त्यांना उत्तर दिले वार घेतलेत, पण मी भाग्यवान का ठरवलो माहितीये? त्या स्वराज्याच्या राजाचे वार मी माझ्या देहावर घेतलेत, आहिऱ्या गैऱ्याचं नाही. राजे म्हणतात ताना आई सांग ना याला. आता गहीवरून आलं शिवराजांना. शेवटी राजे बी माणूसच येत नाही. राजे म्हणतात नाही रे ताना असं नको करूस.
फूट उभा राहा. अरे काय इच्छा आहे तुझी राजा? मग मला सांगा, या 2 हातांनी सेवा केली, प्रत्येक युद्धात सोबत होतो. जवळजवळ ज्या वेळेस तुम्ही हाक मारली प्रत्येक मोहीम फत्ते केली तानाजीला. पण मागितलं का काय? ही वतन ही जागीर किती वेळा म्हणले ती तुला? घेतलं का राज? नाही घेतला हो. बायका बरोबर म्हणतात एक तरी काही नावं करून घ्यायचं, पण नाही घेतलं तुमच्या तानानं. निर्लोभ निष्काम आणि अमर्याद प्रेम केलं स्वराज्यावर. हा आसमंताकडे पाहत होतो राज आणि तुमची नेहमी आठवण काढत होतो. पण आज एक इच्छा आहे, माझ्या रायबाच्या लग्नाला तुम्ही पाहिजे. राजे म्हणतात ताना काय पाहिजे रे तुला? राजा द्याल का? तुम्ही सांगा ना राजा द्याल का? थोडा मी राजे म्हणतात हे ताना शब्द ऐका ना राजांचा. हे धोतार नाही बरं का, हे काल्पनिक हे खरे. हे पुष्पाच्या गप्पा नाही सांगायला रे. ओरिजिनल जे चुकले नाही त्यांचं सांगतोय आदर्श. नाही भयानक. जाता जाता 2 मिनिटं शंभूराजे सांगणारे. जास्त वेळ कीर्तन घेत माझ्या बिटाचा दुकान काय ओव्हर टाइमचे पैसे नाही मिळत. लक्ष देऊ नाही का मला काय सांगायचं? पण काय होतं वा सुभेदारांनी सांगितलं इकडे 10 मिनिटं चालते. ही सगळी माणसं परत जन्माला आली बरं का मावळे म्हणून. हे कीर्तनात का कुणी बी नाही येत. सगळे इथं बसले या रणरागिनी हे सगळे मावळे परत जन्माला आलीत माणसं या महाराष्ट्राच्या मागे. हा लोक मला विचारतात महाराज तुम्ही कुठल्या जातीचे? म्हणलं जातीचं सोडू गाड्या, पण महाराष्ट्रातल्या मातीचे एवढे नक्कीचे आम्ही. काय नाही हो, सगळ्यांचं रक्त लाल आहे, सगळे एकच गणित आहे. पण काय होते असं सांगायला लागले की लोक म्हणतात समता बंधुता सांगायला. दोन्ही साईडनी बोलतात लोक लय अवघड गणित. एक सांगू का, जेवढी माणसं बसतील ना त्या प्रत्येकाच्या दाखल्यावर आधी हिंदू लिहिलंय. आम्ही कोणी माहिती नाही, पण मरताना आम्ही हिंदू म्हणून मरणार आहे. हे मरण आम्हाला जिवंत ठेवा. प्रत्येकाच्या हिंदुस्थानातले आहोत म्हणजे आम्ही हिंदू आहोत. हे सांगायचं तात्पर्य सचन आहो. तानाजी मालुसरेंचा इतिहासच का उभा केला? ऐका ऐका, ताना म्हणतो राज आणि या 2 हातांनी सेवा केली, नाही मागितलं काही. राजे म्हणतात ताना मग माग ना. राजा द्याल होय तुम्ही? अरे काय द्याल करतो? या शिवरायांच्या ते हातला प्राण जरी मागितलास ना तर या क्षणाला तुला अर्पण करून देईन. माग. काय म्हणले शिवराजे? राजांच्या ते हातला प्राण माग, या क्षणाला तुला प्राण देईल माझा काढून. राजे ओ राज तुमच्या ते हातला प्राण नका देऊ. फक्त एक काम करा, तुमच्या हातात जो कोंढण्याचा इडा उचलला ना तुम्ही, तो इडा माझ्या हातात द्या आणि कोंढण्याची मोहीम माझ्याकडे द्या. जातो हा तान हा आणि घेतो तो कोंढाणा. राज द्या राज इडा. एकही शब्द बोलले नाही छत्रपती. थेट इडा ठेवला हातावर तानाच्या. ताना रणी निघत शूर न पाहे माघार. रणात निघालेला शूर माघारी वळून बघत नाही, तसा थेट जाता. आई साहेब म्हणता शुभा आई अरे माहिती त्याला बी माहिती मला बी येते, परत नाही येणार. म्हणजे तो शब्द दिला ना तिथं मराठी शब्द परत माघार नाही घेत. आई हे ठरलं होतं कोणाला घ्यायचं, पण मीच घ्यायचं ठरलं नव्हतं. त्यांनी आडकाठी आणली, त्यांनी सांगितलं हुशार आहे ताना. आई म्हणते शुभा अरे तुला आत्मविश्वास नाही का? अरे मी बोललो तानाला, ताना पराभव चालणार नाही आम्हाला. राज काळजी करू नका. जोपर्यंत गवताची गंज पेटवणार नाही, जोपर्यंत कोंढाण्यावर भगवा फडकवणार नाही आणि जोपर्यंत तुमचा तान हा उदय भानाला उभा फाडणार नाही ना, प्राण सोडणार नाही ते हात नाराज. याला कमिटमेंट म्हणतात मायबाप. शब्द दिला तानाजी मालुसरेंनी. शेवटचा भगवा फडकवणार आणि मगच ते हातला प्राण सोडणार. एवढं सोपं नाही बरं का. हे एवढं सोपं नव्हतं. एवढा चटका, एवढी स्वीट उचली तर काय त्रास होतो गड्या. एवढंस रक्त आलं तर काय त्रास होतो. काय वार झाले असतील, काय लढले असतील माणसं. राजे म्हणतात ताना जात गेली गडावरून तुरून सगळी माणसं. सूर्याजी मालुसरे गेले. या युद्धात शेलार मामा नाहीये. अजूनही त्याच निरीक्षण करून अभ्यासावा. मामा लग्न घरी होते, ज्येष्ठ कुणीतरी असावं म्हणून. या युद्धात सूर्याजी मालुसरे आणि तानाजी मालुसरे हे 2 व्यक्ती आहेत. आणि या युद्धात यशवंती घोरपड नाही, यशवंत घोरपडे नावाची मावळे आहेत. जी घोरपड आहे तिला प्रशिक्षण देता येतं, पण ती ऐकल का नाही सांगता येत नाही. इंग्लंडमध्ये त्याचं प्रशिक्षण संशोधन झालेलं आहे. यशवंत घोरपडे नावाचे हलक्या वजनाचे मावळे होते, त्यांनी दोर टाकला होता. लक्ष दे नाही का. ती यशवंती शाहिरांनी आणली नंतर. लक्ष दे नाही का. हे अभ्यासलं पाहिजे, हे लय महत्वाचं आहे. आमच्या लेकरांसाठी भविष्यासाठी लय महत्वाचं आहे. राजे सांगतात काय आहे माहिती का, मनोधैर्य वाढतं आम्हाला शिवचरित्राने. सजन हो हातपाय लटलट कापतात कधी कधी. राजे सांगताना काय वाटलं असं नव्हतं तानाजी मालुसरेंना. शेवटचा श्वास जाणार होता माहिती. तानाला बी होतं आणि माहिती राजाला बी होतं. परत नाही येत ताना. गेले तानाजी मालुसरे, पायऱ्या उतरून गेले. सगळी माणसं गेली. शेलार मामा गेले, सूर्याजी मालुसरे घरी गेले. पण ताना गरकन परत फिरला आणि परत गरावर आला. राजांच्या खांद्यावर हात ठेवला. राज
थोडं मी राज ऐका ना जी. राजे म्हणतात तानाजी सांगितलं ना तुला परत नको येऊस कशा पाय आला. राजा अजून एक गोष्ट मागायची राहिली द्याल का तेवढी. अरे तू मृत्यू मागितलायस तुला माहिती नाही उदय भान कोणी एक बी युद्ध नाही हरला तेव्हा नाही भयानक आहे म्हणून मी स्वतः जाणार होतो. राजा तुम्ही काय गेलो तुमचा एक हात काय मी एक हात आहे तुमचा राजा. पण एक गोष्ट मागू का राजा शेवटची आता नाही मागत परत काय तुमचा तानाजी माग ना ताना. राज तुम्ही नाही का मग अशी म्हणला तो उदय भानलय भयानक आहे. एक वार केला की छाताड सोलतो थेट अशी हृदयात तलवार टाकतो. जर झालाच त्या उदय भानाचा वार माझ्यावर आणि पडलाच तुमचा ताना कोंढाण्याच्या मातीत हे डोळे मिटायच्या आधी आणि आधी हातला प्राण जायच्या आधी एकदा तुमच्या दोन्ही हाताने मिठी मारायला येताल करायचं सांगा ना. एवढेच म्हणले राजाने कडकडून तानाला मिठी मारा. काय माणसं होती गड्या आधीच माहिती होतं तानाला येणार नाही म्हणून. पण राजे म्हणतात तान हा माहिती आहे तरी चालला का रे. त्याला म्हणतो राज स्वराज्यासाठी किती जरी मेलं ना तरी अमर झाल्यासारखी भूमिका आहे राजे. राजे म्हणतात अरे रायबाचं काय. राजा काहीच नाही रायबाचं काही नाही तुम्ही काळजी करू नका लई मोठा विवाह होईल रायबाचा. अरे पण मंडप सजलाय हळदी लागली. राजा तुम्ही आज जरी रायबाला विचारलं ना रायबा म्हणे मी बी येतो लढायला. असा रायबा आहे शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. राजे म्हणतात तान्हा मला अभिमान वाटतो तुझा. तू गवताची गंज पेटव भगवा फडकव कळण तुझ्या शुभाला आणि मिठी मारायला येईन तुला. राजा काही नाही होत तुला. राज डोळे उघडे ठेवील बर का तुमच्यासाठी. शब्द कसले धारदार आई खरं डोळे उघडे ठेवलेले तानाजी माणूस. अख्ख्या ते हातला प्राण गेलता पण तानाजी मात्र डोळे उघडे ठेवून राजाची वाट बघत होता. सांगा ना बजे खायला जायचं गडी. एक एक रक्ताचा थेंब असे रक्ताचे पाठ वाहिले तिथं. रंगपंचमीला लाल रंगाची उधळण नाही झाली अशी रक्ताची उधळण झाली होती कोंढाण्यावर. सावित्री ओळख होती मालुसरेंना अहो जावं लागल का रायबाचं लग्न आहे. सावित्री रणात निघालेला शूर त्याला कुणी माग वडत नसतं. जाऊ दे मला आजही तानाजी मालुसरे जिवंत आहेत सगळे मावळे जिवंत आहेत. भारताच्या सीमेवर लढणारा सैनिक आणि कोणत्याही फळाची अपेक्षा न करता कष्ट करणारा शेतकरी म्हणजे तानाजी मालुसरे. लक्ष नाही का आजही जिवंत आहे. कोणत्याच फळाची अपेक्षा नाही यांना. पहा तुम्ही किती गोळ्या लागतात ना इथं. मी इथं दहीवडीत कार्यक्रमाला गेलतो. हे बाबांचा प्रसंग त्या दिवशी सांगितला असेल. 80 वर्षाचे बाबा आहे पोराच्या पुण्यस्मरणाला त्यांचे सैनिक होता वीर जवान. गोळ्या लागल्या रात्रीच्या 2 वाजता म्हणले महाराज माझ्या पोराने फोन केला संपले म्हणले सगळं. सहकार्याने फोन लावून घेतला रक्ताच्या थारोळ्यात पोरग पडलं होतं आणि असा तिरंगा फडकत होता. ते म्हणते ऐक ना सगळं संपलं का आता फक्त एकदा शेवटचं लेकरांना बघायचं. तानाजी मालुसरे चालली होती रायबा समोर उभा होता. मला सांगा ना काय वाटलं असेल सैनिकाला. जो सैनिक आधी 6 महिने आधी सांगून आलता येता दिवाळीला तुम्हाला आकाशकंदी घेऊन येईन फटाकडे घेऊन येईन आणि मिठाई घेऊन येईन. आता तो सैनिक सांगा मला आई मला ऐकायचं तुमच्याकडून गाड्या त्याला तो एक बाप होई ना त्याचा अंतकरण नसन दाटून आलं का. तो म्हणतो ऐक ना लावू ना व्हिडिओ कॉल बघू त्याने शेवटचा लेकराला. त्याला सांगून गेलतो येताना दिवाळीला फटाकडे घेऊन येईन पण जमणार नाही बरं का. एवढं पार्सल माझ्या घरी पोचव. काय वाटलं असेल रात्रीच्या 2 वाजता फोन केला आणि बायकाला म्हणतो आता नाही जमायचं. अरे पोरांना म्हणाव बाप्पा बरं नाही यंदाची दिवाळी होणार साजरी. तेच बलिदान या तसंच आहे. सोडला ती हातला प्राण तिरंग्यातला ती गुंडाळल्याला ती आला होता घरी. म्हातारी रडत होती सगळी रडत होती. लेक अशी बसलेली बाजूला. लेक म्हणते आई तुझी पोरगी नाही रडणार आज. माझा बाप अरे लई स्वाभिमानी. माझ्या सगळ्या मैत्री 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला असतात तिरंग्याला सॅल्यूट करायला. आई खरं सांगू का माझा बाप नसतो का माझ्यासोबत. सगळे झेंडा घेऊन असतात. सगळ्यांचे बाप नवीन नवीन कपडे लेकरांना घेऊन समोर उभे असतात. सगळ्यांच्या अंगावर पांढरे शुभ्र कपडे असतात. पण सगळ्यांच्यात मी एकटीच राहते अगं आई. सगळे मला म्हणतात सांग ना तुझा बाप कुठे. आई मी अभिमानाने सांगते ज्या तिरंग्याला तुम्ही सॅल्यूट करायला गेला ना आपण ज्या तिरंग्याला सॅल्यूट करतो ना या तिरंग्यासाठी भारताच्या सीमेवर लढायला गेलाय माझा बाप. आणि खरं सांगू काही आता पुन्हा 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी येईल. आता पुन्हा एकदा सगळ्या मैत्रिणी असतील सगळ्यांचे बाप असतील काही. आता तर गेलाच माझा बाप. आता परत विचारतील मैत्रिणी सांग तुझा बाप कुठे. आता अभिमानाने सांगेल ज्या तिरंग्याला तुम्ही सॅल्यूट करताना
या तिरंग्यासाठी शहीद झाला माझा बाप. हम जिएंगे और मरेंगे ए वतन तेरे लिए, अरे दिल दिया है जान भी देंगे ए वतन तेरे लिए. सजन हो, भारताच्या सीमेवर गेली माणसं, संपलं सगळं. शेतकरी सांगतो फक्त 10 सेकंदात आणि तानाजी मालुसरेने उदय भान फाडला 10 सेकंदात आणि सेवेला पूर्ण विराम देतो. शेतकरी हा बी जगाचा बाप आहे. पण काय माहिती का आई, तुमच्या डोळ्यात लगेच पाणी होतं, ही माणसं रडत नाहीत. आहो तुम्हाला व्यक्त होता येतं, यांना व्यक्त नाही होत आहे, नाही व्यक्त होत आहे. अहो लई त्याच्या आला पेष्टा, लई त्याचं अंतकरण दाटून आलं. थोडं मी दिसला लई अंतकरण त्याचं दाटून आलं. असा शेतकरी बघितला, मी तिच्या गड्डे घेऊन रस्त्यावर बसता. पोरग म्हणते, पोरगी म्हणते बाबा येताना मिठाई आणा बरं का, तुम्ही 1 महिने झाला नुसतं फसावताय आम्हाला. काय म्हणेन ते म्हातारं, पिकाला भावच नाही त्याच्या. मी तिची गड्डी आता 15 रुपयाला 2 गड्ड्या मागितल्या, काय आणि ते मिठाई घरी घेऊन जाईल. ते म्हणते आज आणणार बरं का. ते म्हणते हेच ऐकतोय तुमचं महिना झालं. अहो ज्याच्या घरी चहाला दूध नाही तो काय मिठाई नाही व्हाईल, काय तिची व्यथा आहे. आता नाजी मालुसरेच हे सगळं सोडून सर्वस्वपणाला लावायला आलाय. आणि ज्यावेळेस मी ती घेऊन बसताना आमच्या वाघापूरमध्ये उदार अंतकरणाची माणसं होती, दातृत्वान माणसं, त्यातल्या कुणीतरी आला आणि 20 रुपयाला एक मिठी घेतली, सगळ्या गड्ड्या घेतल्या. तर म्हणला साहेब लय उपकार झाले राव तुमचे. पैसे तर त्या हाताने मिठाईच्या काउंटरवर ठेवले आणि मिठाईचा बॉक्स घेऊन पोरांच्या समोर ठेवला आणि मग थर एकटं कोपऱ्यात जाऊन रडत बसलं. ते म्हणते परमेश्वरा, हा शेतकऱ्याच्या जीवनात रोज दिवस आण, माझी पोरं रोज मिठाई खातील रे. हा शेतकरी जगाचा बाप आहे, लक्ष घ्या. हा एक तानाजी मालुसरे. म्हणून मला असं वाटतं, बाप कष्टाचा काबाडी उस मळ्यात काढतो या, माझा कंठ दाटतो या गोष्ट बापाची सांगता. खमीस खवाटी फाटलेलं आणि सुई दोऱ्यानं शिवलेलं, अरे माझ्या बापाच्या धोत्राला किती ठिगळ जोडलेलं. या जगाच्या पाठीवराचं प्रेम नाही. ताना म्हणतो सावित्री आडू नकोस ए रायबा. अरे बोल. रायबा म्हणतो नाही बाबा मला नाही यायचं, नाही लग्नाचं काय, मी येईल तुमच्या सोबत. अरे तुझी इच्छा आहे ना मी लग्नाला यावं. अरे रायबा तू भाग्यवान आहेस, या स्वराज्याचा राजा तुला अक्षदा टाकायला येणार आहेस रायबा, अक्षदा टाकायला येणार आहे. निघाले तानाजी मालुसरे, सोबत होते सूर्याजी मालुसरे. चल ताना चल सूर्या. आणि मग एक 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 मावळा सोबत घेतला आणि मग गडावर निघाले. तानाजी मालुसरेंनी पहिलं पाऊल टाकलं, सूर्याजी मालुसरेंनी पहिलं पाऊल टाकलं, तानाजी मालुसरेंनी पाऊल टाकलं. 500-600 मावळे गडावर आले आणि मग अजून दुश्मन झोपलेला आहे, दुश्मन जागा नाही. उदयभान झोपलेला आहे, उदयभान जागा नाही. ताना म्हणतो अरे कोणी तलवार टाकली की सोडा, तलवार उगवली की तिथल्या तिथं कापा. चला मावळ्यांनो, एक सिंह गर्जना मावळ्यांनो. अरे दुश्मन जागे झाले मावळ्यांनो, चला. हरे हरे हर हर महादेवची सिंहगर्जना झाली. हाना कापा तोडा, सब 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 यातनांचा कळ, रक्तभंबार शरीर. तानाजी मालुसरे वार करतात. उदयभान जबरदस्त, अजून उदयभानाला जाग नाही. सूर्या म्हणतो दादा दादा दादा. ताना म्हणतो हे सूर्या, जोपर्यंत गवताची गंज पेटत नाही, उदयभानाला उभा फाडत नाही आणि भगवा जोपर्यंत या कोंढाण्यावर फडकत नाही, तोपर्यंत तानाजी प्राण सोडणार नाही. चल सूर्या. अरे फार दुश्मन. आणि मग दुश्मन संपत आले, तेवढ्यात उदयभानाला जाग आली. उदयभान म्हणतो हे ताना, मर्दाची अवलाद असशील तर माझ्याशी लढ, ये इकडं चल. तानाचा वार उदयभानावर, उदयभानाची समचे सबकन तानावर. तानाचा वार, हात तुटला, ढाल तुटली, ताना शांत झाला. सूर्या म्हणतो दादा दादा शरण जा, त्याला शरण जा, नाही भयानक आहे तो उदयभान. हे सूर्या, तुझ्या भावाला म्हणाव शरण जा मला. हा कोठाना आमचा आहे, महाराष्ट्र आमचा आहे. ताना म्हणतो उदयभान, कोठाना आणि महाराष्ट्र तुझ्या बापाचा नाही, कोठाना आमचा आहे. अरे एक हात नसला तरी काय लढत नसतो का ताना? अरे तुटू दे ढाल, एक वार तू करायचा आणि एक वार मी करणार. ज्याचा वार मोठा आणि मग तो जिंकला. मेलेल्या साप मी धोपटे नाही मारत. सूर्या सांग तुझ्या भावाला शरण ये. ए उदयभान, मराठी मरतील पण शरण कधीच येणार नाही शरण येणार. आणि मग तानाजी मालुसरेंना कोण उभा करत होता? कमरेला भगवा होता. भगवा म्हणजे जान, भगवा म्हणजे मान आणि भगवा म्हणजे महाराष्ट्राचा स्वाभिमान. तो भगवा तानाजी मालुसरेंना उभा करत होता. आता दोघांचे समशेर, मावळे पळायला लागले, मावळे पळायला लागले. तोर सपकन कापला, तोर सपकन कापला. ए मावळ्यांनो, ए भ्याडांनो, तुमचा बाप इथं पडलाय आणि कुठं चालला?
उड्या मारून पडाल तर भ्याड समजले जाल आणि लढून माराल तर इतिहासात नाव कोरलं जाईल माघारी फिरा माऊले माघारी फिरले एक वार होणार होता सगळे शांत झाले उदयभान समोर आणि तानाजी मालुसरे समोर एकच वार आणि नंतर भगवा फडकतो का दुश्मनांचं निशाण फडकतं प्रतीक्षेत राजे म्हणतात आई आई अजून गवताची गंज पेटली नाही हे ताना म्हणतो हे सूर्या सुरुवात कर गवताची गंज पेटवायला फडकवतो भगवा आता फक्त याला मारायचं राहिलं दादा अरे हे शक्य नाही सूर्या हे शक्य आहे आणि मग एकच वार हरे हरे सपकन वार झाला तानाजी मालुसरेंचे शमशेर उदय भानाच्या हृदयात आणि उदय भानाची शमशेर तानाजी मालुसरेंच्या हृदयात दोघेही धाडकन खाली पडले सूर्याची मालुसरे गेले आणि उदय भानाचा हात धरला ताना म्हणतो सूर्या मराठ्याने केलेला वार फेल जात नसतो मेलाय तो पेटव भगवा पेटव गवताची गंज फडकव भगवा आणि कळू दे माझ्या राजाला राजा गवताची गंज पेटवली आणि हा भगवा जो शान आहे ना तो शान आहे फडकणार आहे फक्त एकच सांग तानाजी मालुसरेंना शेवटची मिठी मार पण आता देहात प्राण नाही रोखू शकत डोळे उघडे ठेवले आणि देहातला प्राण सोडला राजे म्हणतात गेला कमा जाताना राजा लई वाट बघितली असा तडफडत होता तुमच्यासाठी हो त्याला मिठी मारायची होती राजा तुम्हाला राजे म्हणतात ताना सांग रे सूर्या आईला सांग महासाहेब तुमच्या तानाने गड घेतला गड आला सिंह मात्र गेला हा इतिहास अजर आणि अमर राहिला ज्यावेळेस मी कधी पुन्हा येईन त्या धर्मवीर शंभूराजे किंवा नवीन एखादा प्रसंग घेऊन येईन वेळेचं बंधन आहे पुरंदरच्या भूमीत आहे म्हणून खऱ्या अर्थानं एक 5 सेकंद शंभूराजेंवर बोलतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो मला वेळेचं बंधन आहे नाही तर मला काही अडचण नाही माझ्याकडे भांडवल नाही दाभंग बिले काही त्याचं टेन्शन नाही फक्त वेळेचं बंधन आहे पुढे पंक्ती बसायच्यात आणि म्हणून दादांनी मला थोडा वेळ दिला दादा खरंच तुमचं धन्यवाद आहे काय माहिती का शंभूराजे सांगणं म्हणजे आई आमच्या माणसाने पकडून दिला हो शंभूराजाला आमच्या माणसाने पकडून दिला अंतकरण त्याचं दाटून आला असं थरथर कापला नाही कधी तो आम्ही पुष्प दाखवायला नेतो पोरांना काय आवश्यकता आहे पुष्प हा पुष्प आपला आदर्श आहे का आपला आदर्श शंभूराजे आहे आदर्श शंभूराजे आहे अरे उंटाला फरफटत नाही एवढा बी आला नाही राज अरे भीती नाही वाटत का तुम्हाला हे कवी अरे हे धसावत नाही पुढे यायला 20 फुटावने साखदंड टाकलेत कर 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 भाऊ वाजत होते एवढा बी हालत नव्हता सर्जा अरे माझी आई सईबाई मी 2-2.25 वर्षात असताना गेलो 2.25 वर्षाचा होतो ना तेव्हा महाराणी सईबाई गेल्या पण खरं सांगू का महाराणी सईबाई जात असताना सांगितलं शिवबाराजे हा छावा तुम्हाला देऊन जाते त्याचा बाप सिंह आहे ना त्याचं पोरग छावा असतं अरे छावा आहे मी अरे यांची मजाल नाही मला हात लावायची औरंगजेबाचा थरथर कापत होता ह्यो काय काल्पनिक गोष्टी नाही बरं खरे एवढं टाचणीने टोचलं की सहन होत नाही आई राव एवढं जखम झाली इडी कापली इडीने कापलं परत तुम्ही मिठाचं पाणी गेलं की सहन होत नाही डोक्यापासून नाकापर्यंत सगळी कातडी काढली होती आता हळदी लावाय नको आहे तुम्ही तिथे त्या सैतानाने मिठाचं पाणी म्हटलं होतं सर्वांगावर मिठाचं पाणी पाण्यातून मासा बाहेर काढावा ना असा तडफडला असता एखादा असा होता सरजा उभा आणि मग औरंगजेब सांगतो हा मैंने 7 साल का था देखा था उसको हमें देखना है अब कैसे दिखता है हुजूर लई भयानक त्याला लई अन्याय अत्याचार केला है हुजूरांनी पण खरं सांगू का त्याला विचारलं हमने खजाना किधर रखा है वो पूछता है तुम्हारे बाप का खजाना है क्या महाराष्ट्र का खजाना है हुजूर जेवढ्या जोरात वार करल ना तेवढ्या जोरात उत्तर देतो तो हुजूर की महाराष्ट्रातली माणसं नाही झुकणार कधीच खामोश मेरे सामने लाया जाए हमें देखना है कैसे दिखता है जब 7 साल का था ना तो देखा था हमने उसे बहुत तेज तर्रार नजर थी त्याच्या बापापेक्षा भयानक दिसत होता तो हमने पूछा था हाथी दिया था ये हाथी घेऊन जा महाराष्ट्रात हे संभाजी कैसे ले जाएगा हाथी पर वो बहुत खूब है वो औरंगजेब कभी भी नहीं बोला औरंग्य ही बोला नाही लक्षात आलं का म्हणून संभाजीनगर म्हणायचं छत्रपती धर्मवीर संभाजीनगर औरंगाबाद नाही आणि म्हणून अहिल्यादेवी नगर आणि म्हणून धाराशिव लक्ष देऊ नाही का कधीच नाही म्हणला औरंगजेब औरंग्याच म्हणला असा उभा राहिला हमें देखना है साल हत्ती दिला हाती कैसे ले जाएगा म्हणलं हत्ती ओढून नेईल नाही तर हत्ती बसून जाईल पण औरंगे हत्ती नेईल महाराष्ट्रातले किल्ले कशी निशील ओढून निशील का आमचे किल्ले
थररला औरंगजेब, काहीतरी वेगळंच रखते म्हणला. गुस्ताख हो, अभी हमें देखना है. 32 साल का हुआ है, डोक्यापासून नखापर्यंत फाडलाय. अभी उसके आंखें निकाल दो, हमें देखना है अब कैसे चिल्लाता है वो, कैसे दिखता है वो. हुजूर उसके सामने में मत जाओ, एका झपक्यात उलटा करील. महाराष्ट्रात रक्त आहे हुजूर, ते फेल जात नसतं कधीच. खामोश. आणि मग बघितलं शंभूराजांना एवढा अत्याचार अन्याय करून असा छावा असा उभा होता. औरंगजेब म्हणतो सच में छावा है, छावा शेर का. अरे हिच जैसा पुत्र हे निकम्मो गुस्ताखो. शब्द बघा औरंगजेबाचे, स्वतःच्याच माणसांना म्हणतोय हे निकम्मो. अरे हिच जैसा शौर्यवान, शूरवीर, तेजस्वी और ओजस्वी पुत्र हमारे जनान खाने में क्यों नहीं पैदा होता. अरे औरंग्या, तुझ्या जनान खाने मध्ये जन्माला येईल शंभूराजा. अरे शंभूराजा जन्माला येतो पुरंदरच्या भूमीत, शंभूराजा जन्माला येतो महाराष्ट्राच्या मुशीत. आणि छत्रपती शिवाजी राजांच्या कुशीतच जगी ऐसा बाप व्हावा ज्याचा वंशमुक्तीचा दावा सर कन्नड ठेवून तलवार फिरली. जगदंब आबासाहेब, आई साहेब हर हर महादेव म्हणला. आणि धर्मासाठी कसं जगावं हे शिवरायांनी शिकवलं, आणि धर्मासाठी कसं मरावं हे छत्रपती धर्मवीर शंभूराजांनी शिकवलं. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती धर्मवीर 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 संभाजी महाराज की जय. भारत माता की जय. हर हर ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, जय जय.